आता काल जे काही गोंधळ घातला होता आम्ही रेडी झाल्यानंतर तेच आवरायचं काम चालू होतं अवनीचं. ती असे सगळे कामं स्वतःच करून घेते, मला काही लागू देत नाही. आता थोडे लेकरं असतात ते कोणत्याही वस्तू लिहून कुठल्या तिथं टाकून देतात, त्यांना ठेवायची काही पद्धत नसते. पण माझ्या अवनीचं तसं नाही आहे, ती जे सगळे वस्तू जागच्या जागी ठेवून देते. त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली होती. आता संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायला घेतला होता मी. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त भाकर भाजीच असंच करायचं होतं, तेच बनवायचं घेतलं. ते बनवून झाल्यानंतर लगेच इथं नळ पण आलेले होतं. आता मला पूर्ण पाणी भरायचं होतं, त्यामुळे मी घागरी वगैरे घासून घेतले. घासल्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं. आता ड्रम पण आज भरायचं होतं, त्यामुळे ड्रम सकाळीच देऊन ठेवला होता. हे ड्रममधलं पाणी जास्त काही लागत नाही, तरीसुद्धा मी भरून ठेवते, कारण हल्ली पावसाळा आहे आणि लाईटचा काही भरोसा नसतो. लाईट नसली की बोर बंद होऊन जातं आणि काही पाणी नसतो आणि मला पाणी नाही ते 1 मिनिट जमत नाही. आता माझं मनी प्लांट खाल्ल्याखाली छान हिरवं हिरवं दिसतं, पण वरी थोडंसं सुकत चाललेलं आहे. मला वाटतं की त्याचं खालचं कुंडा थोडंसं चेंज केलं पाहिजे आणि थोडं मोठं केलं पाहिजे, त्यानंतर त्याची ग्रोथ छान होईल असं वाटतं. मी त्याचं काहीतरी बघेन लवकरच. त्यानंतर पियाच्या पाण्याचे भांडे पण मध्ये आणून ठेवले. आता हे काम रोज अवनीचे पप्पाच करतात. आता आज त्यांनी गावी गेलेले होते, त्यामुळे मीच करून घेतले. त्यानंतर बाहेरचं पूर्ण असं धुवून वगैरे घेतलं, कारण नळ आलं की ना पुरं पिचपिच होतं. आणि आता मध्ये आल्यानंतर लेकरांचं चालू होतं की काहीतरी गोड खायला बनवून दे म्हणून. तर त्यांच्यासाठी मी आज शेवयाची खीरच बनवली आणि हे खीर मी रेडीमेड शेवयाचीच बनवते. घरी बनवलेल्या शेवयाची जास्त मला आवडत नाही. त्यानंतर मस्त असं बसून सगळे जेवण वगैरे करून घेतल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. मग सर्वांना आवडला असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.